इथे आपण मूग, मसूर, तूरची डाळ घेतलं आहे आणि तांदूळ घेतलं आहे आणि मसाला राई जिरा घेतला आहे आणि एक टमाटर, त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर कांदा आणि मिरची. तर आता आपण बनवणार आहे डाळ तडका खिचडी. तर चला तर मग आपण बनवूया. मित्रांनो, आता आपण डाळ वॉश करून घेऊया चांगलं. आपण चांगलं वॉश करून घेऊया डाळला. दोन पाणी वॉश करून घ्यायचं चांगलं. आणि 5 मिनिटं ठेवायचं भिजायला डाळ. तर आता आपण वॉश करूया तांदूळ मी 1 कप घेतले, जास्त घेतलं नाही आहे. तांदूळला पण आपण भिजायला ठेवूया. तांदूळ आणि डाळ आपण भिजायला ठेवले, त्यापर्यंत आपण आपला मसाला तयार करूया. आणि आता आपण करूया. आता आपला कुकर गरम झालाय, तर 1 वाटी आपण तेल टाकूया. बस तेल टाक. 1 वाटी तेल टाकलं तर जरा आपण राई जिरा, त्यानंतर मिरची, कढीपत्ता आणि कांदा. आता बघा थोडंसं फ्राय करून घेऊ. आता आपला कांदा गरम झालाय मित्रांनो. तर आपण थोडंसं आता टमाटर टाकूया. थोडीशी हळद टाकूया. मसाला, गरम मसाला, थोडंसं जिरा पावडर. मग आता ह्याला थोडंसं हलवून घेऊया. तांदूळ भिजून झालेलं, आपण ह्याचं पाणी काढून घेऊया. बघा चांगलं भिजलेलं आहे तांदूळ आणि डाळ. तांदूळ घालूया. त्यानंतर डाळ जरा जास्त घेतली मित्रांनो तांदूळपेक्षा. बंद असं दिसतच नाही. हा आपण 1 ग्लास पाणी आणि 2 सिटी होईपर्यंत आपण ठेवूया.
मित्रांनो आता कुकर लावून घेऊया आणि 2 शिट्टी होईपर्यंत आपण थांबूया. आता मला